कल्पना करा, एक असा परोपजीवी जीव किंवा पॅरासाइट जो तुमच्या शरीरात नाही तर थेट तुमच्या मेंदूत शिरतो. तो तुम्हाला खोकायला किंवा शिंकायला भाग पाडत नाही, तर तो तुम्हाला एखादं गाणं सतत गुणगुणायला लावतो किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारची टोपी घालायला लावतो. अगदी एखाद्या आयुष्यभर लग्न न करण्याचा मोठा निर्णय घ्यायला लावतो, बरोबर? हो, नक्कीच. आणि हा कोणताही जैविक आजार नाहीये. हे एका अशा गोष्टीचं वर्णन आहे जिने मानवी इतिहासाला पूर्णपणे बदलून टाकलं आहे. आणि हीच ती गोष्ट आहे जी माणसाला पृथ्वीवरील इतर कोणत्याही प्राण्यापासून वेगळी ठरवते. अगदी बरोबर. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण रिचर्ड डॉकिन्स यांच्या द सेल्फिश जीन या सुप्रसिद्ध पुस्तकातील एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी अध्यायावर चर्चा करणार आहोत. या अध्यायाचं मूळ इंग्रजी नाव आहे मीम्स द न्यू रेप्लिकेटर्स. चला हे समजून घेऊ. आपला आजचा उद्देश फक्त आणि फक्त याच एका अध्यायावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. मानवी संस्कृती, आपले विचार आणि कल्पना या केवळ जीवशास्त्रीय जनुकांच्या म्हणजेच जीन्सच्या पलीकडे कशा विकसित होतात हे आपल्याला पाहायचंय. हो, कारण नेहमी आपण असं गृहीत धरतो की उत्क्रांती म्हणजे केवळ शारीरिक बदल, पण माणसाची संस्कृती ही काही फक्त एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी साधी किंवा कंडाळवाणी माहिती नक्कीच नाहीये. खरंय, ती केवळ माहिती नाहीये. ती अतिशय वेगाने होणाऱ्या एका स्वतंत्र उत्क्रांतीचा भाग आहे. हे बघा, जनुकांच्या उत्क्रांतीसाठी लाखो वर्ष लागतात. एका माकडाचा माणूस होण्यासाठी किंवा शेपटी गळून पडण्यासाठी हजारो पिढ्या जाव्या लागतात. बापरे, हजारो पिढ्या! हो ना, पण सांस्कृतिक उत्क्रांती अवघ्या काही दशकात किंवा अगदी वर्षात घडून येते. डॉकिन्स यांनी या अध्यायात नेमकं हेच मांडलंय की डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत केवळ जनुकांपुरता मर्यादित ठेवणे ही एक खूप मोठी चूक आहे. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, कारण आपण नेहमी उत्क्रांतीला बायोलॉजीच्या किंवा जनुकांच्या चष्म्यातूनच बघितलं आहे. म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा नियम आपण नेहमी जंगलातील प्राण्यांच्या जगणे मरण्याशी जोडतो. नक्कीच, आपण तसंच शिकलोय. पण जर डॉकिन्स म्हणतात की डार्विनचा सिद्धांत फक्त जनुकांसाठी नाहीये, तर मग आपण इथे नक्की कशाबद्दल बोलतोय? संस्कृती म्हणजे नक्की काय, आणि ती फक्त माणसांमध्येच असते का? हा खूप छान प्रश्न आहे. संस्कृती ही केवळ मानवाची मक्तेदारी नाहीये. डॉकिन्स यांनी न्यूझीलंडच्या सॅडलबॅक पक्ष्यांचं एक अत्यंत सुंदर उदाहरण दिलंय. अच्छा, पक्ष्यांमध्ये पण संस्कृती असते? हो, तर हे सॅडलबॅक पक्षी आपल्या शेजाऱ्यांची गाणी ऐकून ती गाणी शिकतात. इथे अनुकरण किंवा इमिटेशन अत्यंत महत्वाचं आहे. पण गंमत अशी आहे की जेव्हा एखादा तरुण पक्षी गाणे ऐकताना आणि त्याचं अनुकरण करताना काही चूक करतो, तेव्हा ती चूक एक नवीनच गाणं तयार करते. म्हणजे एका चुकीतून नवीन गाणं? क्या बात आहे! हो, आणि डॉकिन्स याला कल्चरल म्युटेशन म्हणजे सांस्कृतिक उत्परिवर्तन असं म्हणतात. हे नवीन गाणे मग आजूबाजूचे इतर पक्षी शिकतात आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातं. म्हणजे एका चुकीतून एका नवीन सांस्कृतिक परंपरेचा जन्म होतो. म्हणजे जंगलातील पक्ष्यांमध्येही भाषा आणि गाण्यांची उत्क्रांती सुरू आहे तर. पण आपण जर या पक्ष्यांच्या गाण्याचा वेग आणि मानवी संस्कृतीचा वेग यांची तुलना केली तर त्यात जमीन-आसमानाचा फरक आहे ना? अगदी 100%. मानवी भाषा, कपड्यांची फॅशन, विज्ञान, कला यांचा वेग अफाट आहे. आणि डॉकिन्स स्वतः डार्विनच्या सिद्धांताचे खंदे समर्थक असूनही ते मानवी वर्तनाचं स्पष्टीकरण केवळ बायोलॉजिकल ॲडव्हान्टेज म्हणजे जैविक फायद्याच्या आधारावर देण्यास स्पष्ट नकार देतात. म्हणजे पूर्वीचे शास्त्रज्ञ जसं म्हणायचे की धर्म हा मानवी टोळीच्या सुरक्षेसाठी निर्माण झाला असावा किंवा एखादी कला ही जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी निर्माण झाली असावी, तसं नाही का? नाही, डॉकिन्स या जुन्या समजुतींना थेट छेद देतात. कारण त्यांच्या मते डार्विनच्या उत्क्रांतीचा मूळ नियम हा केवळ डीएनए किंवा जनुकांच्या अस्तित्वावर अवलंबून नाही. मग तो कशावर अवलंबून आहे? डार्विनचा मूळ नियम हा रेप्लिकेटिंग एंटिटीजच्या अस्तित्वावर आधारित आहे. रेप्लिकेटर म्हणजे असा कोणताही घटक जो स्वतःची हुबेहूब प्रत बनवू शकतो. जेव्हा केव्हा आणि जिथे कुठे अशी स्वतःची प्रत बनवणारी प्रणाली अस्तित्वात येते, तिथे उत्क्रांती सुरू होते. म्हणजे डीएनए हा एकमेव रेप्लिकेटर नाहीये तर? नाही, मुळीच नाही. पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात कोट्यवधी वर्षांपूर्वी रसायनांच्या सूपमध्ये डीएनए हा असाच एक रेप्लिकेटर निर्माण झाला. पण तो विश्वातील एकमेव रेप्लिकेटर असण्याची काहीच गरज नाही. मला इथे एक विचार येतोय.
जर जनुके हे एखाद्या कम्प्युटरचे हार्डवेअर असतील तर आपली संस्कृती हे एक असं सॉफ्टवेअर आहे का ज्याने स्वतःचंच एक वेगळं आयुष्य जगायला सुरुवात केली आहे, बरोबर. ज्याला आता त्या हार्डवेअरच्या जैविक फायद्या तोट्यांची काहीही देणं घेणं उरलेलं नाही? इथे सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे अगदी हेच आहे. ही अॅनालॉजी अतिशय चपखल आहे. मानवी मेंदू हा तो हार्डवेअर आहे ज्याने एका नव्या सॉफ्टवेअरला म्हणजेच एका नव्या रेप्लिकेटरला जन्म दिला आहे. अच्छा, म्हणजे मेंदू फक्त एक जागा आहे? हो, आणि मेंदूच्या या नव्या वातावरणात आता या नवीन रेप्लिकेटरने स्वतःच्याच उत्क्रांतीचा प्रवास सुरू केला आहे, जो जनुकांच्या उत्क्रांतीपेक्षा हजारो पटींनी वेगवान आणि गुंतागुंतीचा आहे. बापरे, जर डीएनए हा एकमेव रेप्लिकेटर नसेल तर मग हा नवीन रेप्लिकेटर कोणता आहे? तो दिसतो कसा आणि तो काम कसा करतो? येथूनच आपण पुस्तकातील सर्वात गाजलेल्या संकल्पनेकडे वळतो, मीम. डॉकिन्स यांना या नव्या रेप्लिकेटरसाठी एक असं नाव हवं होतं जे जनुकांशी म्हणजे जीन या शब्दाशी यमक जुळवणारं असेल. जीन आणि मीम यमक जुळतोय. हो, आणि त्यांनी मीमे या ग्रीक शब्दाची निवड केली, ज्याचा अर्थ अनुकरण केलेली गोष्ट असा होतो, आणि त्याचं संक्षिप्त रूप करून त्यांनी मीम हा शब्द तयार केला, ज्याचा उच्चार इंग्रजीतील क्रीम या शब्दासारखा होतो. बरोबर? अगदी बरोबर. खूप मोठी आणि सखोल आहे. एखादी लोकप्रिय धून, डोक्यात सतत घोळणारा एखादा विचार, एखादी कॅचफ्रेज, कपड्यांची फॅशन किंवा अगदी कमानी बांधण्याची पद्धत, हे सर्व मीम्स आहेत. हे सगळं मीम्स आहेत. पण माझा प्रश्न असा आहे की हे मीम्स पसरतात कसे? म्हणजे जनुक हे शुक्राणू किंवा अंड्यांद्वारे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवास करतात हे आपल्याला माहिती आहे, पण विचार कसे प्रवास करतात? हे मीम्स अनुकरणाद्वारे म्हणजे इमिटेशनमधून एका मेंदूतून दुसऱ्या मेंदूत उड्या मारतात. जेव्हा तुम्ही एखादी चांगली कल्पना ऐकता तेव्हा तुम्ही ती मित्रांना सांगता, लेखनातून मांडता. ती कल्पना तुमच्या मेंदूतून दुसऱ्याच्या मेंदूत प्रवेश करते. म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होते. हो, आणि या संदर्भात N.K. हम्फ्री या शास्त्रज्ञाच्या विधानाचा संदर्भ देणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. ते म्हणतात की जेव्हा एखादा मीम तुमच्या मेंदूत शिरतो तेव्हा तो खरोखरच तुमच्या मेंदूला एका पॅरासाइट म्हणजे परोपजीवी जीवासारखा चिकटतो. बापरे, पॅरासाइट? हो, तो मीम तुमच्या मेंदूला स्वतःच्या प्रसाराचे एक वाहन बनवतो. हे फक्त बोलण्यापुरता नाहीये, तर भौतिकदृष्ट्या तो मीम मज्जासंस्थेमध्ये स्वतःची जागा निर्माण करतो, अगदी तसाच जसा एखादा संगणक प्रोग्राम हार्ड ड्राईव्हवर जागा व्यापतो. इथे खरी गंमत आहे. म्हणजे एखादी नवीन भन्नाट कल्पना ऐकल्यावर ती इतरांना सांगण्याची आपल्याला जी तीव्र इच्छा होते, ते म्हणजे एखाद्या सर्दीच्या व्हायरसने आपल्याला शिंकायला भाग पाडून स्वतःचा प्रसार करण्यासारखंच आहे. अगदी तेच. आपला मेंदू फक्त त्या कल्पनेला पसरवण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करतोय. पण मग एखादा मीम यशस्वी कसा होतो? काही गाणी आपण लगेच विसरून जातो, तर काही गाणी वर्षानुवर्ष लोकांच्या ओठांवर राहतात. याचे काही नियम आहेत का? नक्कीच आहेत. जनुकांच्या यशाचे जे 3 मुख्य नियम आहेत, तेच नियम मीम्सनाही लागू होतात. हे 3 नियम म्हणजे लॉन्जेव्हिटी, फेकंडिटी आणि कॉपिंग फिडेलिटी. थांबा, हे थोडं सोपं करून सांगूया. समजा एका बाजूला लायब्ररीत ठेवलेला 500 वर्ष जुना धुळीने माखलेला एखादा जाडजूड ग्रंथ आहे. त्याचं आयुष्य म्हणजे लॉन्जेव्हिटी खूप जास्त आहे, पण तो कोणी वाचत नाही. आणि दुसऱ्या बाजूला इंटरनेटवर आलेला एखादा व्हायरल डान्स व्हिडिओ आहे, जो कदाचित 2 आठवड्यांत लोक विसरून जातील. म्हणजे लॉन्जेव्हिटी कमी आहे. बरोबर. पण त्या 2 आठवड्यात तो लाखो लोकांच्या मोबाईलवर पोहोचतो आणि लाखो लोक तो डान्स करून पाहतात. आणि मीम्सच्या जगात हेच सर्वात जास्त चालतं. डॉकिन्स स्पष्ट करतात की मीम्ससाठी फेकंडिटी म्हणजेच प्रसाराचा वेग सर्वात महत्त्वाचा असतो. एखाद्या गाण्याची छापलेली एक मूळ प्रत किती वर्ष टिकते, यापेक्षा ते गाणे किती वेगाने लाखो लोकांच्या ओठांवर रुळते, हेच जास्त महत्त्वाचे असते. जो मीम वेगाने पसरतो तोच टिकून राहतो. पण मग कॉपिंग फिडेलिटीबद्दल काय? कारण जेव्हा एखादी गोष्ट तोंडी सांगितली जाते तेव्हा ती बदलत जाते. आपण लहानपणी टेलिफोनचा खेळ खेळायचो, जिथे कानात सांगितलेलं वाक्य शेवटच्या माणसापर्यंत पोचताना पूर्णपणे बदलून जायचं. मग मीम्स त्यांचं मूळ रूप कसं टिकवतात? डार्विनच्या सिद्धांताचं उदाहरण घ्या ना. जगभरातील लाखो शास्त्रज्ञांच्या मेंदूत डार्विनचा सिद्धांत आहे, पण प्रत्येकाच्या मनात त्या सिद्धांताचे नेमके शब्द वेगळे असू शकतात. हो, कोणी मराठीत सांगेल, कोणी इंग्रजीत. अगदी. तरीही त्यामागचा जो मूळ विचार आहे, जो सार आहे की जे निसर्गाशी जुळवून घेतात तेच टिकतात, तो न बदलता टिकून राहतो. हीच मीम्सची कॉपिंग फिडेलिटी आहे. अच्छा,
म्हणजे शब्द बदलले तरी अर्थ तोच राहतो. हो, आणि मीम्स हे खऱ्या अर्थाने स्वार्थी रेप्लिकेटर्स आहेत. जसं कम्प्युटरच्या मेमरीमध्ये एकाच वेळी अनेक प्रोग्राम्स चालू शकत नाहीत, तसंच मानवी मेंदूत वेळ आणि जागा मिळवण्यासाठी मीम्स एकमेकांशी सतत स्पर्धा करतात. म्हणजे रेडिओचा वेळ, टीव्हीची वेळ किंवा वर्तमानपत्रातील जागा. हो, आणि आजच्या काळात सोशल मीडियाची टाईमलाईन या मर्यादित जागांसाठी मीम्सचं युद्ध सुरू असतं. जर आपल्या मेंदूत जागा मर्यादित आहे आणि मीम्स एकमेकांशी सतत स्पर्धा करत आहेत, तर मग या युद्धात कोण जिंकतंय? मानवी इतिहासातील सर्वात यशस्वी मीम कोणता आहे? जेव्हा आपण इतिहासातील सर्वात शक्तिशाली मीमबद्दल बोलतो, तेव्हा गॉड मीम म्हणजे ईश्वराच्या संकल्पनेचा उल्लेख तर येणारच. अरेच्छा, गॉड मीम हा मीम मानवी संस्कृतीत इतका यशस्वी का झाला? डॉकिन्स यांच्या विश्लेषणानुसार हा मीम इतका यशस्वी होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यातील प्रचंड सायकोलॉजिकल अपील किंवा मानसिक आकर्षण. म्हणजे मानवी अस्तित्वाचे जे अत्यंत खोल आणि भेडसावणारे प्रश्न आहेत, जसे की आपण का जन्मलो किंवा मृत्यूनंतर काय होतं, यांची उत्तरं मिळतात. अगदी ह्या प्रश्नांची एक अत्यंत दिलासादायक आणि सोपी उत्तरे हा मीम देतो. या जगात झालेल्या अन्यायाचा न्याय पुढच्या जन्मात मिळेल हा विचार माणसाला एक मोठा मानसिक आधार देतो. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. या गॉड मीमचा जनुकांच्या जैविक जगण्याशी किंवा मानवाच्या शारीरिक फायद्याशी थेट कोणताही संबंध नाहीये. नाही, अजिबात नाही. हां, मीम यशस्वी झाला कारण सांस्कृतिक वातावरणात म्हणजेच मानवी मेंदूंच्या सूपमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्याची त्याची ताकद अफाट आहे. आणि तो एकटा काम करत नाही. इथे आपण को-ॲडॅप्टेड मीम कॉम्प्लेक्स या अत्यंत महत्वाच्या संकल्पनेकडे येतो. म्हणजे जसं हॉटेलमध्ये कॉमो मेल मिळतं तसं. फक्त एक बर्गर न मिळता त्यासोबत कोल्ड्रिंक आणि फ्राईज पण येतात, कारण ते एकमेकांना पूरक असतात. तसंच काहीसं जीवशास्त्रामध्ये अनेक जनुके एकत्र येऊन एकमेकांना मदत करतात. उदाहरणार्थ, फुलपाखरांचे रंग आणि त्यांची उडण्याची पद्धत नियंत्रित करणारी जनुके एकत्र येऊन एक को-ॲडॅप्टेड जीन कॉम्प्लेक्स बनवतात, ज्यामुळे त्यांना शत्रूंपासून वाचता येतं. अच्छा, आणि मीम्सच्या जगातही असंच होतं? हो, एक संघटित धडमोडतेची भव्य वास्तुकला म्हणजे मंदिरे किंवा चर्च, त्याचं संगीत, त्याचे कायदे आणि परंपरा हे सर्व एकमेकांना मदत करणाऱ्या आणि एकमेकांचं अस्तित्व बळकट करणाऱ्या मीम्सचे एक महाप्रचंड जाळे आहे. एक मीम दुसऱ्या मीमला टिकून राहण्यासाठी मदत करतो. पण एखाद्या विचारावर किंवा मीमवर जेव्हा बाहेरून हल्ला होतो, तेव्हा तो स्वतःचं रक्षण कसं करतो? कारण या मीम कॉम्प्लेक्समध्ये काही अत्यंत आक्रमक आणि स्वतःचे रक्षण करणारे मीम्स देखील आहेत ना? हो, डॉकिन्स नरक आणि अंधश्रद्धा यांचं उदाहरण देतात. नरकातील आगीची किंवा मृत्यूनंतरच्या भयानक शिक्षेची भीती हा एक अत्यंत प्रभावी मीम आहे. म्हणजे एक प्रकारचा मानसिक अडथळा. अगदी. हा मीम माणसांना धर्म किंवा तो विशिष्ट विचार सोडण्यापासून रोखतो. आणि त्याला सगळ्यात मोठी जोड मिळते ब्लाइंड फेथ म्हणजेच अंधश्रद्धा या मीमची. हा मीम मानवी तर्कशक्तीला थेट दाबून टाकतो. तर्काला जागाच ठेवत नाही. हो, डॉकिन्स ख्रिश्चन धर्मातील डाउटिंग थॉमसच्या कथेचा संदर्भ देतात. थॉमसने येशूच्या पुनरुत्थानाचा पुरावा मागितला, पण जे लोक कोणताही पुरावा न मागता डोळे झाकून विश्वास ठेवतात त्यांचे या कथेत अधिक कौतुक केले आहे. म्हणजे अंधश्रद्धेचा मीम माणसाला प्रश्न विचारण्यापासून रोखतो, कारण तर्काचा वापर करणे हे या मीमच्या अस्तित्वासाठीच सर्वात मोठा धोका असतो. बरोबर. हे सगळं ऐकताना ब्रह्मचर्या या कल्पनेचं उदाहरण सगळ्यात जास्त चक्रावून टाकणार आहे. जर आपण केवळ जीवशास्त्राच्या किंवा डार्विनच्या जनुकांच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर उत्क्रांती म्हणजे काय? आपली जनुके पुढच्या पिढीत पोहोचवणे. हो, तोच तर मूळ उद्देश आहे जनुकांचा. पण एखादा पुरोहित किंवा संन्यासी जेव्हा ब्रह्मचर्याचे पालन करतो, तेव्हा तो मुले न जन्म देण्याचा निर्णय घेतो. जनुकांच्या दृष्टीने हा तर पूर्णपणे डेड एंड आहे. हा निसर्गाचा सर्वात मोठा पराभव आहे. तरीही हजारो वर्ष हा विचार कसा टिकून आहे? यामुळे एक महत्वाचा प्रश्न उद्भवतो. जनुके आणि मीम्स हे नेहमीच एकमेकांच्या हातात हात घालून चालतात असे नाहीत. ते मानवावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. ब्रह्मचर्याच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की ते एकमेकांच्या विरोधातही काम करू शकतात. कसं काय? जो पुरोहित स्वतःचा संसार थाटत नाही त्याच्याकडे वेळच वेळ असतो.
तो आपल्या संपूर्ण वेळ आणि ऊर्जा तो मीम म्हणजेच धर्म किंवा विचार इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च करतो. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की ब्रह्मचार्य हे जीवशास्त्रानुसार एक घोर अपयश आहे, पण संस्कृती आणि विचारांच्या जगात तो एक मास्टर स्ट्रोक आहे. अगदी तसंच. तो संन्यासी त्याच्या अनुयायांच्या रूपात आपले मीम्स शेकडो लोकांच्या मेंदूत पेरतो. म्हणजे एका जनुकाचा मृत्यू हा एका मीमचा विजय असू शकतो. हे खरंच डोळे उघडणार आहे. मीम्स हे स्वतःच्या प्रसारासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, मग त्यामुळे त्या व्यक्तीच्या जनुकांना फायदा हो वा न हो. ते केवळ स्वतःच्या प्रसाराचा विचार करतात, अगदी जनुकांसारखेच. आता आपण या चर्चेच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. हे सगळं ऐकल्यावर थोडी भीतीच वाटतेय. आपण सुरुवातीला पाहिलं की प्राणी हे केवळ जनुकांचे यंत्र आहेत. पण मानवाच्या बाबतीत आपण जनुकांचे यंत्र असण्यासोबतच मीम्सचे वाहक सुद्धा आहोत. हो, आपण मीम मशीन्स पण आहोत. म्हणजे आपल्या शरीरावर जनुके राज्य करतात आणि आपल्या मेंदूवर मीम्स राज्य करतात. मग या अंध आणि स्वार्थी रेप्लिकेटर्सच्या तावडीतून आपली काही सुटका आहे का? आपण फक्त या दोन मास्टर्सच्या हातातील कठपुतळ्या आहोत का? नाही. सुदैवाने डॉकिन्स या अध्यायाचा शेवट एका अत्यंत सकारात्मक आणि आशेच्या किरणाने करतात. ते म्हणतात की माणसाकडे एक अद्वितीय क्षमता आहे जी इतर कोणत्याही प्राण्याकडे नाही. ती म्हणजे जाणीवपूर्वक भविष्याचा वेध घेण्याची क्षमता किंवा कॉन्शियस फोरसाईट. अच्छा, म्हणजे जनुके आणि मीम्स यांना भविष्याची कोणतीही चिंता नसते. हो, त्यांना दूरदृष्टी नसते. ते फक्त अंध रेप्लिकेटर्स आहेत. पण आपण नाही. म्हणजे एखादा स्वार्थी मीम किंवा जनुक तात्पुरत्या फायद्यासाठी पर्यावरणाचा नाश करू शकतो. पण माणूस म्हणून आपण एकत्र बसून दीर्घकालीन फायद्यांचा विचार करू शकतो. आपण भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधू शकतो. आणि म्हणूनच आपण केवळ शारीरिक पुनरुत्पादनातून अमरत्व शोधू नये. सॉक्रेटिस, लिओनार्दो दा विंची, कोपर्निकस यांच्यासारख्या महान व्यक्तींचे जनुके आज जगात कदाचित नसतीलही. ते केव्हाच नष्ट झाले असतील. आणि असले तरी ते इतक्या पिढ्यांमध्ये विभागले गेले असतील की त्यांचं मूळ महत्त्व उरलं नसेल. पण त्यांचे मीम्स, त्यांचे विचार, त्यांच्या कलाकृती, त्यांचे शोध आजही जिवंत आहेत आणि शेकडो वर्षे जिवंत राहतील. जनुके नष्ट होतात पण मीम्स अमर होऊ शकतात. आपली खरी ओळख ही आपल्या विचारांनी ठरते, हो ना? डॉकिन्स स्पष्टपणे म्हणतात की मानव हा पृथ्वीवरील एकमेव प्राणी आहे जो या स्वार्थी रेप्लिकेटर्सच्या जुलमी राजवटीविरुद्ध बंड करू शकतो. अगदी बरोबर. निसर्गात निस्वार्थ परोपकार या गोष्टीला कोणताही आधार नाहीये. निसर्गात फक्त स्वार्थ आहे. पण आपण मानव जाणीवपूर्वक हा निस्वार्थ परोपकार जोपासू शकतो. आपण आपल्या जन्मजात स्वार्थी जनुकांच्या आणि आपल्यावर लादलेल्या स्वार्थी मीम्सच्या विरोधात उभे राहून स्वतंत्रपणे विचार करू शकतो. हेच मानवी अस्तित्वाचं सर्वात मोठं यश आहे. आपण या जैविक आणि सांस्कृतिक यंत्रणेचा भाग असूनही त्या यंत्रणेला प्रश्न विचारू शकतो. खरंच खूप भारी विचार आहे हा. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी डॉकिन्स यांच्या या सिद्धांतावर आधारित एका नव्या आणि प्रक्षोभक मुद्द्याचा विचार करूया, जो आपल्याला भविष्याकडे पाहायला लावतो. कोणता मुद्दा? आपण पाहिलं की जेव्हा योग्य परिस्थिती निर्माण झाली तेव्हा रसायनांच्या सूपमधनं जनुके नावाचे पहिले रेप्लिकेटर निर्माण झाले. लाखो वर्षानंतर या जनुकांनी मानवी मेंदूची निर्मिती केली. आणि मग मानवी संस्कृतीच्या आणि मेंदूंच्या सूपमधनं मीम्स नावाचे दुसरे रेप्लिकेटर जन्माला आले. आता आजच्या युगात आपण इंटरनेट डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एक महाप्रचंड जाळं बनवत आहोत. बापरे, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ते माझ्या लक्षात येतंय. हो ना. हा एक असा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की हे सिलिकॉनचे आणि डेटाचे सूप भविष्यात एका तिसऱ्या प्रकारच्या रेप्लिकेटरला जन्म देईल का? असा रेप्लिकेटर जो जनुके आणि मीम्स या दोघांपेक्षाही हजारो पटींनी वेगवान असेल. आणि जर तसं झालं तर मानवाला आपल्या जनुकांसोबत आणि मीम्ससोबतच त्या नवीन मशीन्स विरुद्धही बंड पुकारावं लागेल का? बरोबर. हा विचार करण्यासाठी खचितच एक नवीन मीम असू शकतो. हा विचार मानवी उत्क्रांतीच्या पुढील टप्प्याकडे पाहण्याचा एक अत्यंत आव्हानात्मक आणि गरजेचा दृष्टिकोन देतो. जनुके ते मीम्स आणि मीम्स ते पुढे काय, हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. मानवी संस्कृती आणि विचारांचा तो धूसर एक्सरे आता नक्कीच खूप स्पष्ट झाला असेल. आपण केवळ जनुकांचे गुलाम नाही, तर आपण विचारांचे वाहक आणि निर्माते आहोत. जनुके आणि मीम्सच्या या अद्भुत प्रवासाची ही रंजक आणि विचार करायला लावणारी चर्चा आज आपण इथेच थांबूया.